लाडक्या बहिणीसाठी आली सर्वात मोठी खुशखबर। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आताची सर्वात मोठी बातमी आलेली आहे लाडकी बहीण योजना हप्ता वाटप संदर्भात, म्हणजेच पैसे वाटप संदर्भात 4,500 रुपये आज लाडक्या बहिणींना मिळणार का, त्याच्याविषयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सर्वात मोठा खुलासा केलेला आहे आणि नवीन अपडेट देखील आलेली। सर्व मागील राहिलेले 3 हप्ते जे येते 15 जिल्हे आणि 5 बँकांमध्ये सोडणार का, त्याच्याविषयी जबरदस्त आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत। चला तर जाणून घेऊया मुख्यमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा नेमकं काय झालेल्या आहेत आणि लाडकी बहीण योजना भरपूर दिवसापासून आज पैसे येतील उद्या पैसे येतील हे तुम्ही ऐकलं असेल, परंतु आज अखेर निर्णय झालेला आहे आणि त्याच निर्णयाच्या अंतर्गत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरणाची अंमलबजावणी ज्याची सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे आदेश। महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे असतील, त्यांना तातडीच्या त्यांनी सूचना दिलेल्या आहेत। नवीन लाभार्थी यादी त्यांनी जाहीर केलेली आहे। या नवीन लाभार्थी यादीमध्ये समावेश असणार आहे 15 जिल्हे आणि 5 बँकांचा, कारण की याच 15 जिल्ह्यामध्ये गोरगरीब जनता जी आहे, गोरगरीब महिला ज्या आहेत त्या महिलांसाठी पैसे वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। भरपूर दिवस झालं, 2 महिने झाले लाडक्या बहिणी पैसे वितरणाची वाट बघत होत्या, पैसा काही खात्यावर पडत नव्हता, परंतु आज दिनांक 10 फेब्रुवारी 2026 निमित्त आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप अशा पद्धतीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। तुमच्या बँक खात्यामध्ये काही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होणार आहेत, काही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जमा होणार आहेत। त्याच्या संदर्भात जिल्ह्यांच्या याद्या ज्या आलेल्या आहेत 15 मेन जिल्हे आहेत आणि त्या 15 मेन जिल्ह्यांसोबतच नवीन दुसरी यादी देखील आलेली आहे। 17 जिल्ह्यांची नवीन यादी आपण बघणार आहोत। प्रत्येक यादीनुसार पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे। कुठल्याही लाडक्या बहिणीला, गोरगरीब बहिणीला पैसे मिळण्यापासून वंचित राहणार नाही याची 100% काळजी घेण्यात येणार आहे, परंतु जिल्ह्यांच्या यादीनुसारच पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे। योजनेच्या सर्वात मोठी खुशखबर म्हणू शकतो आपण, महत्त्वाची अपडेट आपण म्हणू शकतो, 4,500 रुपये जे ते लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत। ते कोणते असतील? ते असणार आहेत नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीचा महिना देखील आता चालू झालेला आहे। या कारणास्तव 3 ते 4 महिन्याचा निधी एकत्रित तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय शासनाने आत्ताच पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे। आता विषय काय झाला होता, भरपूर लाडक्या बहिणीचा प्रश्न होता, उशीर कशामुळे झालेला आहे ही जिल्ह्यांची यादी येण्यासाठी। तर हे बघा, आपल्या राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार विमान निधनात त्यांचा मृत्यू जो आहे तो झालेला होता, परंतु त्या कारणास्तव थोडासा उशीर त्यामुळे झालेला आहे। जे की राज्याचे अर्थमंत्री होते आणि त्या कारणास्तव थोडा उशीर झालेला आहे, परंतु आता उशीर नाही, आता फक्त पैशांचं वितरण होणार आहे। ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे, कारण की डिसेंबर असेल, जानेवारी असेल किंवा फेब्रुवारी असेल, हे 3ही महिन्याचा निधी स्टेप बाय स्टेप तुमच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे। त्याच्या संदर्भात त्यांनी जी यादी दिलेली आहे त्याच यादीनुसार पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना असे देखील म्हटलेले आहे, पैसे वितरण करण्यासंदर्भात उशीर झाल्यामुळे क्षमस्व, आम्हाला एवढ्या वेळेस माफ करा, कारण की आमच्या मागे भरपूर दुसऱ्या गोष्टी होत्या, इलेक्शन चालू होतं, त्या इलेक्शनमुळे देखील थोडासा उशीर जो आहे तो झालेला आहे, असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। नोव्हेंबरचे 1,500 रुपये दिले का? तर नाही दिले। जानेवारीचे दिले का? नाही दिले, परंतु आता तसं होणार नाही। नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 3 महिने 3 हप्ते जे आहे ते एकत्रितरित्या तुमच्या खात्यामध्ये जिल्ह्यांच्या यादीनुसारच जमा होणार आहेत। आता सर्वात मोठी बातमी देखील आपण म्हणू शकतो किंवा खुशखबर देखील आपण त्याला म्हणू शकतो, मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केलेली आहे ती म्हणजे बैठकीत सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयाच्या अंतर्गत पुढील म्हणजे आजपासून 3 दिवसामध्ये 3 दिवस 36 जिल्हे अशा पद्धतीने पैसे वितरण करण्याचा कार्यक्रम जो आहे तो राबविण्यात येणार आहे। यातील सर्वात पहिली गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आपण देणार आहोत। लाडक्या बहिणींना 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण तर 100% होणारच, त्याच्यासोबतच लाडक्या बहिणींना बोनस देखील मिळून जाणार आहे। तो बोनस कोणता असेल तो जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आपल्या शेवटपर्यंत बघायचा आहे आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे लाडक्या बहिणीसाठी जे विशेष वेळापत्रक जाहीर झालेलं आहे, संक्रांतीला खरं तर हे पैसे वितरण व्हायला पाहिजे होते, परंतु इलेक्शनचा राडा असल्यामुळे मुख्यमंत्री म्हटले आम्हाला तो उशीर करण्यात, त्यामुळे थोडा उशीर झाला आणि त्यात
अजितदादांचं असं झालं त्यामुळे देखील थोडा उशीर झाला होता. परंतु आता उशीर होणार नाही, कारण की पैसे वितरण करण्याचं जे ऑफिशियल वेळापत्रक आहे मुख्यमंत्र्यांनी स्वतः लाडक्या बहिणीसाठी जाहीर केलेलं आहे आणि आता याच वेळापत्रकानुसार पैशांचं वितरण, निधी वितरणाची सुरुवात जी आहे ती याच वेळापत्रकाच्या नुसार केली जाणार आहे. चला तर आपण लगेच झटकीपट लगेच ते आपण वेळापत्रक बघूया, कारण की मुख्यमंत्र्यांनी आत्ताच काही क्षणांपूर्वीच चेकवर साईन केलेली आहे. राज्याचे अर्थमंत्री नव्हते, आता राज्याचे नवीन अर्थमंत्री अजून बनवले नाही, त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः निधी जो आहे तो सोडलेला आहे. म्हणजेच काय तर 17,000 कोटींच्या चेकवर साईन झालेली आहे आणि जिल्ह्यांची यादी देखील त्या संदर्भात त्यांनी लगेच दिलेली आहे. म्हणजे 17,000 कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणीसाठी सँक्शन मंजूर झालेला आहे आणि आता हा निधी मंजूर झाला म्हणजे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्याची सुरुवात किंवा शुभ कार्य देखील आपण म्हणू शकतो ती जी आहे ती सुरुवात झालेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पैसे कधी येणार हा प्रश्न लाडक्या बहिणीला पडला होता, परंतु आता त्याचं उत्तर शेवटी भेटलेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतिम यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे. आता याच यादीनुसार पैशांचं वितरण जे आहे ते लाडक्या बहिणीच्या खात्यावर होणार आहे, कारण की आज बहिणींची प्रतीक्षा अखेर संपणार आहे आणि आज 100% पैसे सोडणारच असा निर्णय शासनाने, मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे ताईंनी देखील घेतलेला आहे. म्हणजे आज अखेर बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे आणि 100% तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे सोडणार, ते सुद्धा जिल्ह्यांची जी नवीन यादी आलेली आहे त्या नवीन यादीनुसारच पैसे वितरणाचा कार्यक्रम जो आहे तो केला जाणार आहे. आता आपण जिल्ह्यांची यादी बघूया, कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप करण्याचा कार्यक्रम जो आहे तो राबविण्यात येणार आहे. हे 3 दिवस लाडक्या बहिणीसाठी नक्कीच महत्त्वाचे, अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत, कारण की प्रत्येक दिवशी नवीन जिल्ह्याचे ते समाविष्ट असणार आहेत. आज काही जिल्हे, आज नवीन जिल्हे, उद्या दुसरी यादी आणि परवा दिवशी तिसरी यादी, या 3 याद्या तुम्ही लक्षपूर्वक बघायच्या आहेत. 3ही याद्या आपण तुम्हाला लगेच देऊन टाकणार आहोत. चला तर वळूया आपल्या महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या यादीकडे. तर हे बघू शकता तुम्ही. अगोदर आपण जे प्रशासकीय विभाग आहेत त्या विभागानुसार विभागांची नावं बघूया आणि विभागाच्या नंतर त्या विभागातील जिल्हे असतील किंवा त्या टाईप त्यामधील कोणत्या जिल्ह्यांना आज पैसे भेटणार, कोणत्यांना उद्या भेटणार ते आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे अगोदर विभागांची यादी जाणून घेणे 100%च महत्त्वाचे ठरत आहे. बघू शकता तुम्ही. पहिला विभाग असणार आहे नाशिक विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग. हे 2 विभाग सर्वात पहिल्या दिवशी जे ते वितरणासाठी समाविष्ट असणार आहेत. आता दुसरा टप्पा किंवा दुसरे विभाग कोणते असणार आहेत, त्याच्यानंतरचे विभाग कोणते असणार आहेत, तर त्याच्यानंतरच्या विभागामध्ये समाविष्ट आहेत अमरावती विभाग आणि नागपूर विभाग. जिल्ह्यांची यादी आपण बघूयाच, त्याच्या अगोदर विभाग बघूया. त्याच्यानंतर तिसरा टप्पा असणार आहे तो म्हणजे कोकण विभाग आणि पुणे विभाग. यामध्ये देखील तिसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या यादीमध्ये यामध्ये पैसे वितरणाचा शुभारंभ जो आहे तो केला जाणार आहे. याच्यानंतर DBT प्रक्रिया जी आहे ती अतिशय वेगाने सुरू झालेली आहे आणि ही ओरिजिनल माहिती आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर देत आहोत. त्यामुळे लगेच तुमची व्हिडिओला लाईक करून तुमच्या जिल्ह्याचं नाव खाली कमेंट करायचं आहे, कारण की दरमहा 1,500 रुपयेचा थेट लाभ आहे. तर तो लाभ जो आहे तो DBT माध्यमाद्वारे 21 ते 65 वर्षाच्या लाडक्या बहिणीसाठी ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी वितरण होण्यास सुरुवात होणार आहे. आणि हे पैसे कुठे जाणार अगोदर, तर हे बघा, दरवेळेस पैसे दुसरीकडे किंवा दुसऱ्या बँक खात्यामधून ह्या बँक खात्यामध्ये तसं होत असतं, परंतु आता तसं होणार नाही. आता होणार आहे DBTचं माध्यम आणि तुमचं बँक खातं, डायरेक्ट DBT टू डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे डायरेक्ट कस्टमरच्या खात्यामध्ये किंवा तुम्ही लाडकी बहीण असाल तर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये थेट वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. मध्ये कुठल्याही प्रकारचं बंधन ठेवण्यात आलेलं नाही किंवा कुठल्याही प्रकारची अडचण मध्ये ठेवण्यात अजिबात आलेली नाही. तर थेट पैशांचं वितरण जे आहे ते आपण म्हणू शकतो तुमच्या खात्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब स्वतः करणार आहे. त्याच्या संदर्भातच त्यांनी आत्ताच पत्रकार परिषद घेऊन सर्वांदेखत DBTचं बटन जे आहे ते दाबलेलं आहे आणि या DBTच्या बटनामध्ये त्यांनी असंच केलेलं आहे. जिल्ह्यांची यादी दिलेली आहे, 15 जिल्ह्यांची यादी अगोदर, त्याच्यानंतर 15 जिल्हे, त्याच्यानंतर इतर राहिलेले जिल्हे. तर अशा पद्धतीने 15 जिल्ह्यांची जी नवीन यादी आहे त्याच यादीनुसार पैसे जे ते पाठविले जाणार आहेत. आत्ताच त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे 3 गोष्टी यांनी क्लिअर केलेल्या आहेत. पहिली गोष्ट, दुसरी गोष्ट आणि तिसरा मुद्दा. तर हे 3 मुद्दे यांनी यामध्ये क्लिअर केलेले आहेत. तर त्यातील
पहिला मुद्दा असा आहे तो म्हणजे जेवढ्या लाडक्या गरजवंत लाडक्या बहिणी आहेत तेवढ्या प्रत्येक माझ्या लाडक्या बहिणींना मी पैसे पाठवल्याशिवाय अजिबात राहणार नाही, पैसे पाठविणारच असं त्यांनी मुद्दा मांडला होता. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा त्यांनी मांडला होता तो म्हणजे मी जी यादी जाहीर करत आहे त्याच यादीनुसार पैशांचं वितरण झालं पाहिजे, त्या यादी व्यतिरिक्त कुठेही घोळ झाला नाही पाहिजे असं देखील त्यांनी आदेश देण्यात आलेले आहेत. आणि तिसरा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे तो म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर 3 महिन्याचा निधी एकत्रित तुमच्या खात्यामध्ये म्हणजे किती तर 4,500 रुपयांचा निधी थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावा, हा देखील आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे. चला तर बघूया आता आपण जिल्ह्यांची यादी, कारण की या तीनही आदेश नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहेत. जी यादी पत्रकारांकडे दिलेली आहे तीच यादी आपल्याकडे आलेली आहे. तुम्ही बघू शकता लाडक्या बहिणी आज खुश नक्कीच होणार आहेत, कारण की लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 4,500 रुपयांचा जमा झाल्याचा मेसेज आज जो आहे तो नक्कीच पडून जाणार आहे. याच्यानंतर तुम्ही बघू शकता वितरणाचे 3 टप्पे कोणते असणार ते आपण अगोदर जाणून घेऊया, त्याच्यानंतर लगेचच जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहणारच आहोत. बघू शकता वितरणाचे 3 टप्पे. पहिला टप्पा नोव्हेंबरचा हप्ता, दुसरा टप्पा डिसेंबरचा हप्ता आणि तिसरा टप्पा संक्रांतीचा हप्ता म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता. हे 3 हप्ते वितरण करण्यास उशीर झाला होता, परंतु आता तसं होणार नाही. आता थेट निधीचं वितरण जे आहे ते थेट तुमच्या बँक खात्यामध्ये केलं जाणार आहे. ते सुद्धा जिल्ह्यांच्या प्रत्येक यादीनुसारच पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. कुठल्याही प्रकारचा यामध्ये दिरंगाई उशीर होणार नाही, कारण की आताच पत्रकार परिषद घेतल्याप्रमाणे त्यांनी लगेच 100% आदेश दिलेले आहेत. ते म्हणजे सर्व बँकांना, HDFC बँक असेल, ICICI प्रुडेंशियल बँक असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा पोस्ट पेमेंट बँक असेल, इतरही बँका आहेत, पंजाब नॅशनल बँक आहे, महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे, या सर्व बँकांना मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत. जसे लाडके बहिणीच्या खात्यावर रक्कम जमा होईल तसे पैसे जे ते डायरेक्ट वाटून टाका असे आदेश त्यांनी दिलेले आहेत. आणि त्याच्यानुसारच महिला व बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांना देखील त्यांनी सांगितलेलं आहे, तुम्ही महिला व बालविकास मंत्र्याच्या मंत्री आहात, तुम्ही देखील अजिबात उशीर करायचा नाही आहे, प्रत्येक लाडक्या बहिणीच्या चेकवर सही झालीच पाहिजे, निधी पुढे ट्रान्सफर झालाच पाहिजे असे आदेश त्यांनी महिला बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांना देखील दिलेले आहेत. याच्यानंतर तिसरा आदेश म्हणजे DBT संघ, महा-DBT जे आहे पैसे वितरण करण्यासंदर्भात त्यांचा समावेश त्यामध्ये केला गेलेला असतो, तर त्यांना देखील त्याच्या संदर्भाचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि त्याच आदेशानुसार पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. चला तर बघूया आपण आपल्या जिल्ह्यांच्या यादीकडे. आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित होणार, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित होणार, त्याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, कारण की माहिती महत्त्वाची ठरणार आहे प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी. प्रत्येक लाडकी बहिणी पैशांची वितरणाची वाट जी आहे ती आतुरतेने बघत असते आणि त्या कारणास्तव आता जिल्ह्यांची जी नवीन यादी आलेली आहे तुम्ही बघू शकता. एकूण 36 जिल्ह्यांची नावं तुमच्या स्क्रीनवर दिसत असतील. तर यातील आता पहिले कोणते जिल्हे, त्याच्यानंतरचे कोणते जिल्हे आणि त्याच्यानंतरचे कोणते जिल्हे, तर हे बघा 3 दिवस होणार आहेत वितरणाचा मध्ये आणि 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यांचं हे वेळापत्रक आपण म्हणू शकतो जे जाहीर झालेलं आहे. आणि याच वेळापत्रकानुसार तुमच्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. तर आपण आता स्टेप बाय स्टेप जिल्ह्यांची यादी जी आहे ती जाणून घेणार आहोत, त्यामुळे लक्षपूर्वक बघायचं आहे, व्हिडिओ अजिबात स्किप करायचा नाही, कारण की तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील स्किप होऊ शकतं. त्यामुळे लक्षपूर्वक बघा. आज कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरित होणार, उद्या कोणत्या आणि परवा कोणत्या त्याची यादी आहे. तर आज सुरुवात होणार आहे, सर्वात प्रथम सुरुवात होणार आहे ती म्हणजे जळगाव या ठिकाणावरून, कारण की जळगावमध्ये भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नव्हते. त्या ठिकाणी भरपूर लाडक्या बहिणी कंप्लेंट देखील केल्या होत्या, सर आमचे 3 महिन्याचे पैसे आले नाहीत, कोणाचे 4 महिन्याचे पैसे आले नाहीत, अशा कंप्लेंट झाल्या होत्या. त्यामुळे सुरुवात जी असणार आहे ती जळगावपासून होणार आहे. याच्यानंतर 2 नंबरला जिल्हा आहे तो म्हणजे परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्यामध्ये देखील भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत आहेत, त्या कारणास्तव दुसरा जिल्हा असणार आहे परभणी जिल्हा. याच्यानंतर तिसरा जिल्हा असणार आहे तो म्हणजे वर्धा जिल्हा. वर्धा या ठिकाणी देखील पैशांचं वितरण जे आहे ते झालेलं नव्हतं, त्यामुळे देखील वर्धा या ठिकाणी देखील पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. याच्यानंतर तिसरा जिल्हा कोणता असेल तर हे बघा, तिसरा जिल्हा त्यामध्ये असणार आहे हिंगोली. या ठिकाणी देखील 25,000 ते 30,000 लाडकी बहिणी बाहेर निघल्या होत्या, त्यांचं काय झालं तर त्याला परत पुन्हा योजनेत घेण्यात आलेलं आहे आणि आता त्यांच्यामध्ये समाविष्ट करून त्या जिल्ह्यामध्ये देखील पैशांचं वितरणाची सुरुवात जी आहे ती झालेली आहे. त्याच्यानंतर होणार आहे सोलापूर. या ठिकाणी सोलापूर भरपूर मोठी सिटी आहे मित्रांनो, आणि या मोठ्या सिटीमध्ये महिलांना देखील लाभार्थी देखील भरपूर आहेत, त्या कारणास्तव तिसरा जिल्हा असणार आहे सोलापूर.
त्याच्यानंतर पुढील जिल्हा असणार आहे लातूर, त्याच्यानंतर पुढील जिल्हा असणार आहे पालघर, त्याच्यानंतर पुढील जिल्हा असणार आहे सांगली, त्याच्यानंतर असणार आहे ठाणे आणि याच्या पुढील जिल्हे कोणते असतील तर हे बघा, या जिल्ह्यांमध्ये आज पैशांचं वितरण जे ते होणार आहे. वितरणाची सुरुवात जी आहे ती आज होणार आहे. आता दुसरा मुद्दा बघूया आपण, दुसऱ्या दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरण होणार तर हे बघा, दुसऱ्या दिवशी होणार आहे रत्नागिरी या ठिकाणी वितरण, त्याच्यानंतर असणार आहे सांगली, त्याच्यानंतर असणार आहे मुंबई उपनगर, त्याच्यानंतर असणार आहे पुणे, मुंबई शहर, ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्ग. तर या दुसऱ्या दिवशी या जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण जे आहे ते थेट DBT माध्यमाद्वारे केलं जाणार आहे. याच्यानंतर तिसरा दिवस तर अतिशय महत्त्वाचा असणार आहे, कारण की तिसऱ्या दिवशी महावाटप असणार आहे. ते म्हणजे कोणतं तर ते असणार आहे तुमच्या नागपूर साईडवरून महावाटपाची सुरुवात होणार आहे. नागपूर असेल, चंद्रपूर असेल, भंडारा असेल, वाशिम असेल, गडचिरोली असेल आणि गोंदिया देखील त्यामध्ये समाविष्ट असेल. बुलढाणा, अमरावती आणि राहिलेले इतर जिल्हे, धाराशिव असेल, छत्रपती संभाजीनगर देखील राहिला असेल तर त्या जिल्ह्यामध्ये देखील त्या पद्धतीने पैशांचं वितरण होणार आहे. म्हणजेच काय तर हे 3 दिवस महत्त्वाचे ठरून 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण तर होणारच, परंतु ते कसं होणार तर ते होणार आहे बँकांच्या यादीनुसार. बँकांची यादी देखील आपल्याकडे आलेलीच आहे. तर हे बघू शकता तुम्ही, बँकांची जी यादी आलेली आहे तर यामध्ये सर्वात अगोदर समावेश होणार आहे तो म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, म्हणजे SBI बँकेचा आपल्या, कारण की SBI बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर ती जे आहे ती शासकीय बँक आहे आणि शासकीय बँक असल्यामुळे त्या बँकेमध्ये पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. त्याच्यानंतर होणार आहे बँक ऑफ महाराष्ट्र, त्याच्यानंतर असणार आहे पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी वितरण होणार आहे दुसरी यादीनुसार, म्हणजे त्यामध्ये असणार आहेत कोणत्या बँका तर त्यामध्ये असणार आहे HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक आणि कोटक महिंद्रा बँक. तर ह्या 4 बँकांचा समावेश त्यामध्ये असणार आहे. याच्यानंतर तिसरी यादी असणार आहे शेवटी ज्या बँकांमध्ये जमा होणार आहे तर त्याची तिसरी यादी असणार आहे IDFC फर्स्ट बँक, AU स्मॉल फायनान्स बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक्स आणि एअरटेल पेमेंट्स बँक. या 3 बँकामध्ये परवा दिवशी पैशांचं वितरण होणार आहे. म्हणजे 3 दिवस 15 जिल्हे आणि या निवडक बँका ज्या आहेत यामध्ये समाविष्ट झालेल्या आहेत. आता तुम्ही बघू शकता मुख्यमंत्र्यांनी जी 17 जिल्ह्याची नवीन यादी दिलेली आहे त्याचं PDF देखील आपण तुम्हाला थेट देणार आहोत. त्यामुळे तुम्ही सर्वात अगोदर व्हिडिओला लाईक करायचं आहे. जेव्हा तुम्ही व्हिडिओला लाईक कराल ते PDF जे ते तुमच्या DMमध्ये डायरेक्ट आपण ते पाठवून देणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायचं आहे. व्हिडिओच्या खाली हाईपचं ऑप्शन दिसत असेल तर हाईप देखील करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही कमेंट देखील जर करता आली तर कमेंट देखील तुम्ही करू शकता. आणि लाडकी बहीण योजनेविषयी अधिकृत अपडेट्स व माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वात अगोदर घेऊन येत असतो. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला करा सबस्क्राईब, व्हिडिओला करा लाईक. भेटूया परत पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.